नवी मुंबईच्या नेतृत्वानं मोरब्यासारखं धरण 550 कोटी रुपयाला त्यावेळेला लोकांना भीती वाटली। त्याला तुम्ही जर इतिवृत्त बघितलात, हे मोरबे धरण म्हणजे त्या ठिकाणी लोकांची थडगी बांधण्यासाठी त्याचा वापर होईल अशा प्रकारच्या कॉमेंटसुद्धा काही लोकांनी केलेल्या आहेत। त्यावेळेला हा अव्यवहार असलेला व्यवहार केला आहे अशा प्रकारे टीका टिप्पण्या केल्या। आज मोरबे धरण हे नवी मुंबईला ललांब ठरलेलं आहे। साधारणपणे 30 लाख वस्तीला पाणी पुरेल इतकं पाणी ह्या धरणामध्ये राहू शकतं। मग ठाणे महापालिका, ज्या ठाण्याला इतिहास आहे, ठाणे जिल्हा, ज्या ठाण्याला एक परंपरा आहे, मग तिथल्या नेतृत्वाने त्या गोष्टी का नाही केल्या? मग जर भ्रष्टाचारी जर नवी मुंबईचे लोक असते, मग त्या ठिकाणी नवी मुंबईच्या जनतेची प्रगती कशी झाली असती? मग तुम्ही किती तुमचे हात स्वच्छ आहेत ते पहिले दाखवा, आणि मग या प्रगती का तुमच्या झाल्या नाही त्याचा सुद्धा तुम्ही उल्लेख करा। मी मगाशी म्हटलं शेपनभूमी, 100 वर्षाचा इतिहास असलेली मुंबई महापालिका आज त्या ठिकाणी ऐरोलीच्या ब्रिजजवळ तिथं कचरा जाळते, तिचा संपूर्ण धूर नवी मुंबई ते ऐरोली भागाला येतो ना। मग नवी मुंबईच्या नेतृत्वानं आज 30 लाख वस्तीपर्यंत टिकेल एवढी शेपनभूमी, म्युन्सिपल डिस्पोजल सेंटरची त्या ठिकाणी निर्मिती केलेली, ह्या ललांबूत गोष्टी आहेत। मोरबे धरण, STP आणि घनकचरा व्यवस्थापनाची जागा, ह्या 3 गोष्टी कुठल्या अन्य शहरामध्ये आहेत आपण दाखवा। आणि म्हणून आपण म्हटल्याप्रमाणे भ्रष्टाचार नुसतं तोंडातून उद्गार करून जमत नाही, तो सिद्ध करायला पाहिजे। आणि एकदा त्यांचे तिथले नेते सुभाष देसाई मुंबईच्या संपूर्ण टीका करता करता ठाण्यावर आल्या, नवी मुंबईवर आल्यानंतर त्यांना माहीत नव्हते ते मी आलो आहे। नवी मुंबईच्या शुद्ध पाण्याचा म्हणजे प्लांट, आता शुद्ध पाण्याचा प्लांट म्हणजे काय, STP काय आणि शुद्ध पाण्याचा प्लांट काय हे त्यांना फरकच समजत नव्हता। कोणीतरी अर्धवट माहिती दिली होती आणि त्याच्याने मी रोखलं त्यांना तिथे, म्हटलं हा गणेश नाईक इथूनच तुम्हाला उत्तर देईल, सिद्ध करा। आता ते सिद्ध झालं, त्याच्यानंतर 2 सत्र झाली कुठली विधानसभेची, ते कधी मला प्रश्न विचारायला आलेच नाही त्या ठिकाणी। कोणी ज्याला आयुष्यामध्ये स्वतःचे समाज जीवन सुरू केलं त्याला त्यांची स्थिती काय होती, कोण कुठल्या बंगल्यात राहत होते ना कुठल्या चालीत राहते ना कुठल्या झोपडीत राहत होती, आणि आज त्यांची काय स्थिती काय आहे, यांच्या बापदाद्याच्या किती जमिनी होत्या, यांच्या बापदाद्याच्या कुठं प्रॉपर्ट्या होत्या, त्याचा इतिहास अख्खा, आणि यांच्या टोटल सगळ्या तुमच्या कमाईचा म्हटलं सगळे रेशो दाखवा, इन्कम टॅक्सच्या फायली दाखवा, सेल टॅक्सच्या दाखवा, प्रॉपर्टी टॅक्स दाखवा, आणि मग भाषा करा।